नमस्कार आणि जॉबचाउन हबमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत, जी सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आयुष्य बदलणारी ठरू शकते. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे आपल्या SSCने एक मोठी घोषणा केली आहे आणि विश्वास ठेवा, ही खरंच एक सुवर्णसंधी आहे. चला तर मग याबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. हो, तुम्ही जो आकडा स्क्रीनवर पाहताय तो अगदी बरोबर आहे. ही काही 100-200 पदांची गोष्ट नाहीये, तर तब्बल 3003 पदांसाठी ही मेगा भरती निघाली आहे. विचार करा किती मोठी संधी आहे ही. तर या ज्या 3003 जागा आहेत, त्या सिलेक्शन पोस्ट्स फेज 14 2026 या नावाने जाहीर झाल्या आहेत. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर याचा अर्थ असा की आपल्या देशाच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या सरकारी विभागांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये थेट नोकरी मिळवण्याची ही एक मोठी संधी आहे. आता तुमच्या मनात येत असेल की हे सिलेक्शन पोस्ट्स म्हणजे नेमकं काय? तर असं समजा की सरकारच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अनेक प्रकारची पदरिकामी असतात. त्या प्रत्येकासाठी वेगवेगळा अर्ज करण्याऐवजी SSCने काय केलंय तर या सगळ्या पदांना एकाच भरती प्रक्रियेत आणलंय. म्हणजे एकाच अर्जावर तुम्ही अनेक पदांसाठी अप्लाय करू शकता. किती सोपं झालंय ना काम? आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये की तुमच्या शिक्षणानुसार तुमच्यासाठी योग्य पद शोधणं खूप सोपं केलंय. या सगळ्या जागा मुख्यत्वे 3 गटांमध्ये विभागल्या आहेत. त्यामुळे तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल किंवा ग्रॅज्युएट, तुमच्यासाठी इथे नक्कीच काहीतरी आहे. चला पाहूया हे 3 मार्ग नेमके कोणते आहेत. तर पहिला मार्ग आहे 10वी पास उमेदवारांसाठी. जर तुमचं शिक्षण 10वी पर्यंत झालं असेल तर मल्टीटास्किंग स्टाफ, स्टाफ कार ड्रायव्हर किंवा लॅबोरेटरी अटेंडंट अशा पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता. अनेकांसाठी सरकारी नोकरीत प्रवेश करण्याची ही पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ठरू शकते. आता वळूया दुसऱ्या मार्गाकडे. हा आहे 12वी पास उमेदवारांसाठी. इथे तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर आणि ज्युनियर इंजिनियरसारखी थोडी टेक्निकल आणि प्रशासकीय पदं मिळतील. म्हणजे जर तुमच्याकडे काही विशेष कौशल्य असतील तर ती दाखवण्याची ही एक उत्तम संधी आहे. आणि आता शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा मार्ग. तो आहे पदवीधरांसाठी. इथे अकाउंटंट, सायंटिफिक असिस्टंट आणि अगदी मार्केट इंटेलिजन्स इन्स्पेक्टर सारखी स्पेशलाइज पदं आहेत. यावरूनच आपल्याला कळतं की ही भरती किती वेगवेगळ्या प्रकारच्या संधी घेऊन आली आहे. चला, पद तर ठरलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कसा? पण अजिबात काळजी करू नका, ही प्रोसेस खूपच सरळ आणि सोपी आहे. आपण एक एक करून सगळे टप्पे समजून घेऊया. हे बघा, फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी SSCच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं, तिथे जाऊन ऑनलाईन फॉर्म व्यवस्थित भरायचा. त्यानंतर जे काही शुल्क असेल ते भरायचं आणि शेवटच्या तारखेच्या आत आपला अर्ज सबमिट करायचा. बस झालं काम. 1 मिनिट, ह्या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. तुमच्या कॅलेंडरमध्ये किंवा मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून ठेवा. अर्ज भरण्याची सुरुवात 13 एप्रिल 2026 पासून झाली आहे आणि शेवटची तारीख आहे 4 मे 2026. वेळ खूप कमी आहे, त्यामुळे अजिबात दिरंगाई करू नका. आणि हा सल्ला कुणा दुसऱ्याचा नाही तर थेट SSC कडूनच आलाय. ते स्वतः सांगतायत की शेवटच्या दिवसाची वाट बघू नका. कारण काय होतं, शेवटच्या क्षणी वेबसाईटवर खूप लोड येतो, ती स्लो होते आणि मग अर्ज भरायला अडचणी येतात. त्यामुळे एका छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे तुमची संधी वाया जायला नको, म्हणून शक्य तितक्या लवकर अर्ज भरा. अर्ज करायच्या घाईमध्ये काही महत्त्वाचे नियम विसरून चालणार नाहीत. जसं की अर्ज शुल्क किती आहे, वयाची अट काय आहे. चला, हे छोटे पण महत्त्वाचे डिटेल्स पण पटकन पाहून घेऊया. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल. इथे एक खूपच चांगली बातमी आहे. सामान्य आणि OBC उमेदवारांसाठी फक्त 100 रुपये शुल्क आहे. पण जर तुम्ही SC, ST, महिला, दिव्यांग किंवा माजी सैनिक असाल तर तुम्हाला कोणतंही शुल्क भरायची गरज नाही. ही खरोखरच एक स्वागतार्ह गोष्ट आहे. वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं तर प्रत्येक पदासाठी ती वेगवेगळी आहे. साधारणपणे 18 ते 30 वर्षांपर्यंत. पण हो, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी वयात सूटसुद्धा आहे, ज्याचे तपशील तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुमचा अर्ज स्वीकारला गेल्यानंतर पुढे काय? तर निवड प्रक्रिया मुख्यत्वे 3 टप्प्यांमध्ये होईल. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असेल ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड परीक्षा.
यामध्ये पास झाल्यावर काही विशिष्ट पदांसाठी स्किल टेस्ट होईल आणि सगळ्यात शेवटी तुमच्या डॉक्युमेंट्सची पडताळणी केली जाईल. तर बघा, 3003 जागा, तुमच्या शिक्षणानुसार वेगवेगळे पर्याय आणि एक सरळ सोपी अर्ज प्रक्रिया, सगळं काही तुमच्या समोर आहे. आता प्रश्न फक्त एकच उरतो, सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची हीच ती वेळ नाही का? याचा विचार नक्की करा. जॉब जून हब पाहिल्याबद्दल धन्यवाद. जॉब जून हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.